Now let us discuss what is meant by concentration. What is meant by concentration? For a given solution, for a given solution, it is the amount of solute dissolved in per unit volume of solution, per unit volume of solution or per unit volume of solvent is called the concentration of solute in that solution. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एखादा सोल्यूट त्या सोल्युशनच्या पर युनिट व्हॉल्यूममध्ये किती डिझॉल्व झालाय तो रिप्रेझेंट करणारा आकडा, तो रिप्रेझेंट करणारी अमाऊंट म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन. नाउ there are number of ways to represent the concentration of solutions, or there are various units to represent concentration of that solution. Now let us discuss one by one. First, normality. So normality is represented by symbol capital N and it is defined as, काय डेफिनेशन देता येईल, the number of gram equivalent of solute present in 1 liter or 1 dm cube of solution is known as normality of solution. Normality of solution मध्ये काय केलं जातं की 1 लिटर सोल्युशन मध्ये किंवा 1 dm क्यूब इतक्या सोल्युशन मध्ये नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट किती आहेत सोल्यूटचे, नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट किती आहेत त्यानुसार त्याची नॉर्मॅलिटी ठरली जाते. फॉर एक्झाम्पल, इफ 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट is dissolved in 1 dm cube of solution, then it forms 1 normal solution. 1 normal solution म्हणजे काय, तर 1 लिटर सोल्युशन मध्ये ज्यावेळेस 1 नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व झालेला असतो, जे सोल्युशन तयार होतं त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो, 1 नॉर्मल सोल्युशन. ओके, दिस इज अबाउट नॉर्मॅलिटी. देन second unit, second concept, molarity, represented by M. The number of moles of solute, number of moles of solute present in 1 dm cube of solution is known as molarity of that solution. म्हणजेच 1 dm cube इतक्या सोल्युशन मध्ये, 1 लिटर इतक्या सोल्युशन मध्ये किती नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे प्रेझेंट आहेत तो आकडा म्हणजेच मोलॅरिटी. फॉर एक्झाम्पल, सपोज 1 मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन 1 dm क्यूब ऑफ सॉल्वंट, देन इट फॉर्म्स 1 मोलार सोल्युशन. एक्झाम्पल काय सांगितलं आपण, जर 1 मोल सोल्यूट 1 dm क्यूब इतक्या सॉल्वंट मध्ये डिझॉल्व झाला, जे सोल्युशन तयार झालं त्या सोल्युशनला 1 मोलार सोल्युशन म्हणता येईल. ठीक, दिस इज अबाउट मोलॅरिटी. नाउ थर्ड टर्म, मोलॅलिटी, रिप्रेझेंटेड बाय स्मॉल m. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी ह्या दोन टर्म थोड्याशा पॅरलल आहेत. काय डेफिनेशन आहे पहा, इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1000 grams or 1 kilogram of solvent is called its molality. मोलॅलिटी डिफरन्स फक्त इथंच आहे, RI आणि LI. सो इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1000 ग्रॅम और 1 किलोग्राम ऑफ सॉल्वंट इज कॉल्ड मोलॅलिटी. दोन्ही मधला फरक काय आहे, इथं सॉल्वंट जे आहे ते सॉल्वंट 1 dm क्यूब SI युनिट मध्ये मोजलंय आणि इथं सॉल्वंट 1 किलोग्राम या SI युनिट मध्ये मोजलंय. ज्यावेळेस 1 dm क्यूब मध्ये असेल तर त्याला काय म्हणता येईल, मोलॅरिटी, आणि 1 किलोग्राम मध्ये सॉल्वंट मोजलेला असेल तर मोलॅलिटी. इतकाच फरक. नेक्स्ट कन्सेप्ट, मोल फ्रॅक्शन. सी, मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सबस्टन्स और सोल्यूट. सबस्टन्स म्हणजे काय, सोल्यूट. कशा कशाचा रेशो आहे,
It is the ratio of number of moles of a substance to the total number of mole of all the substances present in the solution. दोन गोष्टीचा रेशो आहे, म्हणजेच एक जे सोल्यूट आहे त्या सोल्यूटचे मोल्स आणि त्या सोल्यूट बरोबर अजून जे काही सबस्टन्स असतील त्या सगळ्यांचे नंबर ऑफ मोल्सची टोटल किती आहे या दोघांचा रेशो म्हणजेच मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन इज रिप्रेझेंटेड बाय एक्स. मोल फ्रॅक्शन इज रिप्रेझेंटेड बाय एक्स. नाउ लेट्स सी वन एक्झाम्पल. सपोज Na is the number of moles of component A. Suppose Na is the number of moles of component A and Nb is number of moles of component B in case of a binary solution. आपल्याकडे एक बायनरी सोल्युशन आहे आणि त्या बायनरी सोल्युशन मधले जे दोन कंपोनंट आहेत A आणि B त्यांचे नंबर ऑफ मोल्स कसे आहेत. Na is the number of moles of component A, Nb is the number of moles of component B. Then as per the definition we have to write the mole fraction of component A. Mole fraction of component A, that is XA. काय म्हणते डेफिनेशन पहा. इट इज द रेशो आहे. कशाचा रेशो आहे बघा. रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सबस्टन्स और सोल्यूट. आता इथे सोल्यूट कोण आहे ए, त्यामुळं कोणाचे नंबर ऑफ मोल्स असतील ए चे. सो Na डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल ऑफ ऑल सबस्टन्सेस प्रेझेंट इन द सोल्युशन. किती सबस्टन्स आहे तिथं ए आणि बी म्हणजे दोनच. सो टोटल नंबर ऑफ मोल्स कशी मिळतील मग आपल्याला Na प्लस Nb. इट इज द मोल फ्रॅक्शन. सिंपल आहे. कसं काढलं आपण. ज्या सबस्टन्सचा मोल फ्रॅक्शन पाहिजे होतं त्याचे नंबर ऑफ मोल्स वरती घेतले. त्या सोल्युशन मध्ये जेवढे सबस्टन्सेस आहेत त्या सगळ्यांच्या नंबर ऑफ मोल्सची बेरीज घेतली. Na divided by Na plus Nb. Similarly, we can write mole fraction of component B, that is Xb is equal to Nb divided by Na plus Nb. ओके. इथे सुद्धा काय केलं आपण. बी या कंपोनंटचा मोल फ्रॅक्शन पाहिजे होता म्हणून त्याचे नंबर ऑफ मोल्स वरती घेतले. Nb डिवायडेड बाय तिथं जेवढे कंपोनंट प्रेझेंट आहेत त्या सगळ्या कंपोनंटच्या नंबर ऑफ मोल्सची बेरीज. ओके. Nb डिवायडेड बाय Na प्लस Nb. सो दिस इज अबाउट मोल फ्रॅक्शन. नाउ लेट्स डिस्कस वन मोर टर्म, that is weight fraction. Weight fraction of the solution is the ratio of weight of that component to the total weight of all the components present in solution. जसं आपण मोल फ्रॅक्शन डिस्कस केलं तसंच वेट फ्रॅक्शन. वेट फ्रॅक्शन ऑफ अ कंपोनंट इज इक्वल टू काय असणार आहे. द रेशो ऑफ वेट ऑफ दॅट कंपोनंट डिवायडेड बाय वेट्स ऑफ ऑल द कंपोनंट्स प्रेझेंट इन दॅट सिस्टम और दॅट सोल्युशन इज कॉल्ड वेट फ्रॅक्शन. नेक्स्ट टर्म percentage composition by weight or volume. First we discuss percentage composition by weight. Percentage composition by weight. कसं. It is the percent of dissolved substance or solute by weight. Percentage by weight म्हणजे काय असणार आहे. It is the percent of dissolved substance by weight. म्हणजेच सोल्यूट किती वेट पर्सेंट न त्याच्यामध्ये डिझॉल्व झालेला आहे त्याला काय म्हणूया आपण पर्सेंटेज कंपोजिशन बाय वेट. आणि तेच जर वेटच्या ऐवजी आपण सोल्यूटचं व्हॉल्यूम घेतलं असतं, सोल्यूटचं वेटच्या ऐवजी व्हॉल्यूम घेतलं असतं तर काय झालं असतं पर्सेंटेज कंपोजिशन बाय व्हॉल्यूम. कसं सांगणार. इट इज द पर्सेंट ऑफ डिझॉल्व सबस्टन्स और सोल्यूट बाय व्हॉल्यूम. वेटच्या ऐवजी व्हॉल्यूम येईल. नेक्स्ट डेफिनेशन मोल परसेंट. Mole percent of component A is defined as mole percent of A is equal to moles of A divided by total moles into 100. It is called mole percent of component A. कसं घेतलं आपण moles of A जो component A आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय टोटल मोल्स. तिथं जेवढे कंपोनंट प्रेझेंट असतील त्या प्रत्येक कंपोनंटच्या मोल्सचं बेरीज टोटल मोल्स into 100. This formula gives mole percent of A
in that solution, mole percent of A in that solution. Now last, parts per million, that is ppm. ppm, parts per million of component A, ppm of a component A is given by the equation mass of A divided by total mass into 10 raised to 6. Mass of A divided by total mass into 10 raised to 6 will give the ppm of A, parts per million of component A. Okay, these are the various terms which are used to express concentration of solute in that solution. Overall we say it is the concentration of solution.